आणखीन एक धक्कादायक बातमी समोर येते। वन विभागाच्या कार्यालयातच हरणांची मेजवानी केल्याचा धक्कादायक प्रकार हा गडचिरोलीमध्ये उघडकीस आलाय। गडचिरोलीच्या आलापल्ली येथे कार्यालयामध्येच हा प्रकार घडलाय। वन विकास मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी हरिण पार्टी केल्याचं समोर आलंय। वन्यजीवांच्या संरक्षणाची शपथ घेतलेल्या या कर्मचाऱ्यांचं हे लज्जास्पद कृत्य समोर आलंय। काही वन कर्मचाऱ्यांनी एका हरणाची शिकार केली आणि त्याचं मांस शिजवून खाल्लं। त्याची तातडीने दखल घेत 2 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले। या घटनेमध्ये वरिष्ठ कर्मचारी कनिष्ठ कंत्राटी कामगारांना दोष देऊन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी अशी ही मागणी होती। अधिक माहिती घेऊयात मनीष रक्षमवार यांच्याकडनं। मनीष, एकीकडे आपण बघतोय हे रक्षक होते तेच भक्षक झालेत, काय हा नेमका प्रकार? त्यातही लपवाछपवी होतीये। नक्कीच प्रज्ञा, महत्त्वाचा विषय म्हणजे असा आहे की गडचिरोली जिल्हा हा अतिसंवेदनशील आणि नक्षली जिल्हा आहे आणि येथील जे पालकमंत्री सुद्धा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि या जिल्ह्याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतात। आणि वन विभागाने महत्त्वाचं म्हणजे वन संपदेने नटलेला हा जिल्हा आहे आणि म्हणजे कालच ही घटना घडली आलापल्ली वन विभागाच्या अंतर्गत। FDCMचे जे कर्मचारी आहे त्यांनी घरी हरणाची मटण ही शिजवून खाल्ली। ही माहिती बाहेर जेव्हा आली त्यावेळेस तेथील जे वनसंरक्षक जे आहेत, आता जे नव्याने जे रुजू झालेले दीपाली तलमले मॅडम, त्यांना जशी ही माहिती मिळतात त्यांनी लगेच 2 वन कर्मचाऱ्यांना निलंबित केलेलं आहे आणि पूर्ण जे इथे जे ग्रामस्थ आहे किंवा येथील जे जनता आहे त्यांचं लक्ष लागलेलं आहे की कंत्राटी कामगाराकडून हे काम करून घेण्यात आलेलं आहे असा संशय आहे। परंतु याच्या मागे काहीतरी वरिष्ठ वन कर्मचारी किंवा वरिष्ठ वन अधिकारी सुद्धा असू शकतात, कारण की गडचिरोली जिल्ह्याकडे शक्यतो नक्षली या दृष्टिकोनातूनच बघितल्या जातात। परंतु जंगल असल्यामुळे वन्यप्राणी भरपूर आहेत आणि वन्यप्राण्यांची शिकार होणे हे काही म्हणजे नवीन गोष्ट नाही, परंतु ही लक्षात आल्यामुळे आता ही उजेडात आलेली आहे आणि त्याच्यावर दीपाली तलमले मॅडम ज्या आहेत त्या काय कारवाई करणार व वरिष्ठ कशा पद्धतीने तपास करणार याकडे सर्वांचं नक्कीच। मनीष आणि तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।